नमस्कार, मी डॉक्टर रेणुका कानडे, जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण अँड अर्धंग वाई सेंटर. आज आपल्याकडे मीराताई नरोडे हे पेशंट पिंपळवाडी इथून आलेले आहे. त्यांना गेले 2.5 महिने झाले उजव्या साईडचा पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस नंतर त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेऊन झाल्याच्या नंतर आपल्या जनसेवा हॉस्पिटलमध्ये 10 दिवसाचे BKT उपचार घेतले. त्या उपचारांती ताईंना आज किती आराम आला हे आज आपण ताईंच्या आणि भैयांच्या तोंडून जाणून घेऊया. ताई, नाव सांगा आपलं पूर्ण काय? मीरा किशोर नरोडे. बरं, कुठून आला ताई तुम्ही? पिंपळवाडी. बरं, तुम्हाला पॅरालिसिसचा स्ट्रोक कधी झालं ताई? कधी जातो? 28 जानेवारी 28 जानेवारी. 28 जानेवारीला पहाटे 4 वाजता त्याला ब्रेन स्ट्रोक झाला. त्याच्यानंतर पॅरालिस झाला. नंतर आम्ही सिग्मा मध्ये ऍडमिट होतो 10 दिवस. अच्छा. त्याच्यानंतर आपल्याकडे 10 दिवस स्टेटमेंट घेतल्यानंतर पुन्हा गॅप घेऊन पुन्हा 10 दिवस आजच्याला 20 दिवस कंप्लीट झालेले. तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगला तिला चालता येत नव्हतं, ते धरून चालावं लागत. अच्छा अच्छा. पण इथं सुरुवातीला 10 दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते 10व्या दिवशी चांगला रिझल्ट मिळाला आम्हाला. स्वतःहून चालू लागले. पण तरी आम्हाला वाटलं थोडस बाकी आहे, म्हणून आम्ही सेकंड राऊंडला आलो. सेकंड राऊंड मध्ये चांगला रिझल्ट जाणवतोय. व्यवस्थित बोलते, मेमरी व्यवस्थित आहे आणि आता ती स्वतः चालते, त्या उजव्या हाताने जेवण करते, म्हणजे व्यवस्थित आहे. आणि आता सुट्टी झालेली आहे आज. हॉस्पिटलची सर्व्हिस वगैरे चांगली आहे आणि डॉक्टर म्हणजे दोघंही, सरांचं नाव मला माहित नाही पण बाबूराव कानाडे डॉक्टर आणि मॅडम दोघंही एकदम फॅमिली सारखे पेशंटची ट्रीटमेंट घेतात. म्हणजे एकदम फॅमिली मेंबर सारखे. म्हणजे ते वयस्कर पेशंट असो आणि काही एकदम म्हणजे आजारी असो, त्यांना चालता येत नाही, उठता येत नाही, त्यांना पण चांगली ट्रीटमेंट देतात. आणि जेवणाची पण चांगली सोय आहे. असं नाही की बऱ्याच हॉस्पिटलला जेवणाची सोय चांगली नसते, पण इथं चांगली सोय आहे. त्याच्यामुळं इथं आणि विशेष म्हणजे पैठण तालुक्यामध्ये हॉस्पिटल अजूनही बऱ्याच जणांना माहित नाही. याचा उपयोग सगळ्यांना झालाच पाहिजे, कारण आपल्या अवतीभोवती पैठण तालुक्यामध्ये भरपूर पेशंट आहे असे, पण माहिती नाही. तर याच्या आपल्या मोबाईल थ्रू हे जे ऍप आहेत आपले मीडियानुसार ते आपल्याला पोहोच झाले पाहिजे, जे करून सगळ्यांना उपयोग होईल त्याचा. आणि तुमच्या दोघांचे धन्यवाद. तू पण नाही नाही. बाकी ताईंना पहिल्या हाताने जेवायला वगैरे पण जमत नाही. आता जेवण हाताची करते. movement करा बरं. आता सगळे कामं करता, सगळे कामं करायचे. स्वयंपाक आलं तेव्हा काही येत होतं का असं? नाही. नाही ना. आता सगळे कामं करू द्यायचे त्यांना, स्वयंपाक पाणी सगळं सगळं स्वतःची स्वतः. आपण आता एकदम क्लिअर झालो. हा, टेन्शन घ्यायचं नाही. सकाळी थोडं ते म्हणत होते अच्छा. चक्कर वगैरे. चक्कर का? आता बरेच पाणी आहे. पिझ्झा बघतो. हा. आणि ते आता पाणी तर जास्त सांगितलं डॉक्टरने. बाकी चालायला काही त्रास आता? नाही, त्रास सुद्धा थोडा होतो पण स्पीड कमी आहे. स्पीड कमी. डॉक्टर येणार आहे. हा. चला, धन्यवाद.